नमस्कार बंधू भगिनींनो. भारतीय डाक म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास 22,000 जागा निघालेल्या आहेत आणि या जागा 10वी वरती निघालेल्या आहेत आणि यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे. 10वीच्या मार्कवरती आपले सिलेक्शन होणार आहे. तर चला मग या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती घेऊया. जी पोझिशन आहे ती ग्रामीण डाक सेवक ही पोझिशन आहे आणि हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरायचा आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याची तारीख 10 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025 ही आहे. यानंतर 6 मार्च 2025 ते 8 मार्च 2025 दरम्यान आपण फॉर्म एडिट करू शकतो. काही करेक्शन असेल तर तेही करू शकतो, परंतु आपण करेक्शन येण्याची वेळच येऊ देऊ नका. त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. 3 मार्च पर्यंत आपण वेट करू नका, कारण शेवटी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती लोड येतो आणि त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जेवढे लवकर होईल तेवढ्या लवकर आपण फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. तर यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजेच BPM, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजेच ABPM आणि डाकसेवक या 3 जागा भरल्या जातील. तर आता याची सॅलरी किती असेल, पगार किती असेल याबद्दल माहिती घेऊया. ब्रँच पोस्ट मास्टर यांची सॅलरी 12,000 ते 29,380 इतकी असणार आहे. ही 7व्या वेतन आयोगानुसार सॅलरी आहे, जी की 8वा वेतन आयोग थोड्याच दिवसांमध्ये लागू होईल आणि त्यानंतर ही सॅलरी वाढेल. तर BPM म्हणजेच ब्रँच पोस्ट मास्टर यांची सॅलरी 12,000 ते 29,380. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर किंवा डाकसेवक यांची सॅलरी 10,000 ते 24,470 7व्या वेतन आयोगानुसार असेल. त्यानंतर वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजेत आणि मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त 40 वर्ष वय असले पाहिजे. प्रत्येक कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, जसे की SC साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, काय आपले अपंग बांधव असतील तर त्यांच्यासाठी 10 वर्ष, अपंग असून OBC मध्ये असेल तर त्यांना 13 वर्ष, अपंग असून कोणी SC किंवा ST मध्ये असेल तर त्यांना 15 वर्ष, म्हणजे ते 40 अधिक 15 55 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता. यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन फक्त आपण 10वीची परीक्षा पास केलेली असली पाहिजे, तेवढे फक्त गरजेचे आहे. अदर क्वालिफिकेशन्स आपल्याला कम्प्युटरचे नॉलेज असले पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे आणि त्या लोकल लँग्वेजचेही नॉलेज पाहिजे. जर आपण कास्ट म्हणजे OBC, SC, ST याचा उपयोग करून घेणार असाल तर आपल्याकडे व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असले पाहिजे. जर आपले कोणी अपंग बांधव असतील तर त्यांच्यासाठीही रिझर्वेशन असणार आहे यामध्ये. जर आपण या पोझिशनसाठी अप्लाय करणार असाल तर ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे https indiapostgdsonline.gov.in. यामध्ये आपल्याला जाऊन अप्लाय करायचं आहे. सिलेक्शन क्रायटेरिया: द ॲप्लिकंट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ अ सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट. म्हणजे 10वीच्या मार्कच्या मेरिटवरती ही शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत कॅन्डिडेट्स. म्हणजे 10वी आपल्याला जर भरपूर मार्क असतील तर आपले सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यानंतर जर कुणाला आपल्याकडे मोस्टली पर्सेंटेज टक्केवारी असते, पण काही जणांकडे म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलला वगैरे CGPA असतं, तर त्याला ते मल्टिप्लिकेशन फॅक्टर 9.5चा आहे, हा त्यांनी इथं सांगितलेला आहे. आपल्याला कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन म्हणजे सिलेक्शनचं आपल्याला कसं कळणार आहे. सिलेक्शनची लिस्ट ही ते त्यांची जी वेबसाईट आहे त्यावरती अपलोड करणार आहेत. त्याबरोबरच आपल्याला SMS किंवा ईमेल पाठवणार आहेत. परंतु काही कारणास्तव आपल्याला SMS किंवा ईमेल जर आला नाही तर त्याला पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट डिपार्टमेंट जबाबदार राहणार नाही. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की आपण त्यांची वेबसाईट वारंवार अधूनमधून चेक करत राहा, त्यामुळे आपले कोणत्याही पद्धतीचे नुकसान होणार नाही. यानंतर याच्यामध्ये आता पुढं आपण बघत असताना रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरून करायला सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी हे सांगितलं आहे की आपला स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID असला पाहिजे. कधी कधी आपण दुसऱ्याचा मोबाईल नंबर ईमेल ID देतो आणि भविष्यात
6 महिने, वर्ष, 2 वर्षांनी जेव्हा सिलेक्शन होतं त्यावेळेस तो मेसेज आपल्यापर्यंत येतच नाही आणि अशा वेळेस आपली अपॉर्च्युनिटी मिस होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, आपला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल आय डी द्यायचे मात्र विसरू नका, दुसऱ्याचा देऊ नका. त्याच्यानंतर जर आपण ओपनमध्ये असाल, ओपन मेल असाल तर आपल्याला 100 रुपये फीस असणार आहे. जर आपण ओपन फिमेल असाल, कुठल्याही कॅटेगरीमध्ये फिमेलला इथे फीस नाही. ओबीसी, SC, ST यांनाही इथे फीस नाही. त्याबरोबरच अपंग बांधव आणि तृतीयपंथी यांनाही यामध्ये फीस नसणार आहे. त्याच्यानंतर हा फॉर्म भरताना आपल्याला आपला सध्याचा जवळ म्हणजे रिसेंट फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, ज्याची की साईज 50 KB पेक्षा कमी असली पाहिजे. आपली सही, साइन, सिग्नेचर, सही अपलोड करायची आहे, ज्याची की साईज 20 KB पेक्षा कमी असली पाहिजे. या फाईल्स फॉर्म भरण्याच्या अगोदरच रेडी करून ठेवा, 50 KB आणि 20 KB फोटो आणि साईनसाठी. त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे जर आपण महाराष्ट्रात असाल तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे या पोझिशनसाठी, आणि गोव्यामध्ये आपण अप्लाय करत असाल तर कोकणी किंवा मराठी भाषा आपल्याला यायलाच पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.